डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ब्रिज कोर्स ऑफ 10 क्लास. इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू सी कॉम्पिटन्सी ऑर लर्निंग आउटकम स्टेटमेंट 18, पॅराफ्रेज अ वर्ड ऑर फ्रेज, ॲक्टिव्हिटी नंबर 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 18 एखाद्या शब्दाचा किंवा शब्दसमूहाचा भिन्न शब्दात अनुवाद करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहणार आहोत. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स इन द बिगिनिंग. विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या सूचना आपण सुरुवातीला पाहू. इन्स्ट्रक्शन 1, पहिली सूचना आहे रीड द पॅसेज केअरफुली, म्हणजे तुम्हाला देण्यात येणारा उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा. इन्स्ट्रक्शन 2, दुसरी सूचना आहे रीड द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑर फ्रेजेस केअरफुली, दिलेल्या उतार्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द किंवा शब्दसमूह काळजीपूर्वक वाचा. इन्स्ट्रक्शन 3, तिसरी सूचना आहे गेस द मिनिंग ऑफ द वर्ड्स ऑर फ्रेजेस, त्या अधोरेखित केलेल्या शब्दांचा किंवा शब्दसमूहाच्या अर्थांचा अंदाज करा. आणि इन्स्ट्रक्शन 4 आणि चौथी सूचना आहे ट्राय टू स्टेट द मिनिंग ऑफ वर्ड्स ऑर फ्रेजेस इन युअर ओन वर्ड्स, त्या अधोरेखित केलेल्या शब्दांचा किंवा शब्दसमूहांचा तुमच्या शब्दामध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर पॅराफ्रेज करा. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली and paraphrase the underlined word or phrase. खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि अधोरेखित केलेले शब्द आणि शब्दसमूहाचा भिन्न शब्दामध्ये अनुवाद करा. लेट्स रीड द पॅसेज. आता आपण हा पॅसेज वाचूया. नेचर इज कंटिन्युअली एन्टायसिंग अस टू स्पेंड टाइम इन हर एम्ब्रेस थ्रू द कॉलिंग ऑफ बर्ड्स, the babbling of brooks and streams, the fragrance of flowers, and the whispers of trees as the wind blows through their branches. It commands us not to go against it, otherwise it will curse you. Here some words have been underlined. या ठिकाणी उतार्यामध्ये काही शब्द अधोरेखित करण्यात आले आहेत. You have to paraphrase those words. तुम्हाला या शब्दांचा भिन्न शब्दामध्ये अनुवाद करायचा आहे, म्हणजेच तुमच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ सांगायचा आहे. नाउ वी विल सी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो ॲक्टिव्हिटी. आता आपण सॉल्व्ड किंवा डेमो ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. अँड इन धिस ॲक्टिव्हिटी द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑफ द पॅसेज given in learning activity have been paraphrased for you. या ॲक्टिव्हिटीमध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या उतार्यातील अधोरेखित शब्दांचा भिन्न शब्दात अनुवाद करून दाखवण्यात आला आहे. फर्स्ट वर्ड, पहिला शब्द आहे एन्टायसिंग. एन्टायसिंग मीन्स टेम्पटिंग, म्हणजेच मोहात पाडणे किंवा भुरळ पाडणे. नेचर इज ऑलवेज टेम्पटिंग अस विथ इट्स मॅजिकल थिंग्स, म्हणजे निसर्ग चमत्कारिक गोष्टींनी नेहमी आपणास भुरळ पाडत असतो, मोहिनी टाकत असतो. सेकंड वर्ड एम्ब्रेस. इट मीन्स टू हग, म्हणजेच मिठी मारणे किंवा आलिंगन देणे. Bishnoi community people were hugging the trees to save the life of the trees from cutting. बिश्नोई समाजातील लोक हे झाडे तोडली जाऊ नयेत म्हणून झाडांना आलिंगन देत होते. थर्ड वर्ड, तिसरा शब्द आहे बॅबलिंग. इट मीन्स चॅटरिंग ऑर बोस्टिंग, म्हणजेच बडबड करणे, बढाई मारणे. द बोस्टिंग ऑफ सम पीपल क्रिएट्स ॲन अनप्लीजंट ॲटमॉस्फिअर. काही व्यक्तींच्या बढाई मारण्यामुळे अप्रिय वातावरण तयार होते.
फोर्थ वर्ड, चौथा शब्द आहे फ्रॅग्रन्स. इट मीन्स प्लीझंट ओडर और स्वीट स्मेल, म्हणजे सुगंध, सुवास. आय लाईक द स्वीट स्मेल ऑफ मोगरा. मला मोगऱ्याचा सुगंध आवडतो. इन धिस वे यू कॅन पॅराफ्रेज द डिफरंट वर्ड्स. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या शब्दाचा भिन्न शब्दामध्ये अनुवाद करू शकता, त्याचा अर्थ सांगू शकता. नाव सी द प्रॅक्टिस सेक्शन. आता प्रॅक्टिस सेक्शन पहा. पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. या ठिकाणी देखील तुम्हाला प्रश्न देण्यात आला आहे की खालील शब्दांचा किंवा शब्दसमूहाचा भिन्न शब्दामध्ये अनुवाद करा. दिलेले शब्द आहेत डेमॉन्स्ट्रेट, इलिसिट, कार अँड टू बी फॉन्ड ऑफ. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे पॅरलल ॲक्टिव्हिटी, समांतर उपक्रम. रीड द पॅसेज केअरफुली अँड पॅराफ्रेज द अंडरलाइन्ड वर्ड्स ऑर फ्रेजेस. समांतर उपक्रमामध्ये तुम्हाला पुन्हा या ठिकाणी एक छोटा उतारा देण्यात आला आहे आणि त्या उतार्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे भिन्न शब्दामध्ये अनुवाद करणे अपेक्षित आहे. सो लेट्स रीड द पॅराग्राफ. आपण हा फक्त परिच्छेद या ठिकाणी वाचूया. आय लाईक द पोयम फॉर द व्हेरी रिझन दॅट एनीवन एल्स वूड लाईक इट फॉर इट्स ह्युमर. I also like the poem because the poet balances the exaggeration with seemingly convincing logic. अधोरेखित केलेले शब्द आहेत exaggeration and convincing. You have to paraphrase these words. तुम्हाला या शब्दांचा भिन्न शब्दामध्ये अनुवाद करायचा आहे, अर्थ सांगायचा आहे. You can take help of एनी गुड इंग्लिश डिक्शनरी. तुम्ही यासाठी कोणत्याही एखाद्या चांगल्या इंग्रजी शब्दकोशाचा वापर करू शकता. इन इव्हॅल्युएशन सेक्शन अगेन यू हॅव बीन गिव्हन वन मोर क्वेश्चन. इव्हॅल्युएशन सेक्शनमध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न देण्यात आला आहे. पॅराफ्रेज द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेजेस. खालील शब्दांचा किंवा शब्दसमूहाचा भिन्न शब्दात अनुवाद करा. द टू वर्ड्स हॅव बीन गिव्हन. या ठिकाणी दोन शब्द देण्यात आले आहेत. फर्स्ट वर्ड इज डिफॉरेस्टेशन. पहिला शब्द आहे डिफॉरेस्टेशन अँड द सेकंड वर्ड इज कॉम्प्रेहेन्शन. दुसरा शब्द देण्यात आला आहे कॉम्प्रेहेन्शन. या दोन्ही शब्दाचा तुम्ही भिन्न शब्दामध्ये अनुवाद करा. बाय डुईंग दिस ॲक्टिव्हिटी यू विल लर्न टू रीड केअरफुली. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही काळजीपूर्वक वाचन करण्यास शिकणार आहात. यू विल ऑल्सो लर्न टू गेस मीनिंग ऑफ वर्ड्स ऑर फ्रेजेस. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही शब्दांचा किंवा शब्दसमूहाचा अर्थ काय आहे याचा अंदाज करण्यास शिकणार आहात. अँड यू विल ऑल्सो लर्न टू पॅराफ्रेज द वर्ड्स ऑर फ्रेजेस. तसेच ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही वेगवेगळ्या शब्दांचा किंवा शब्दसमूहाचा भिन्न शब्दामध्ये अनुवाद करण्यास शिकणार आहात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.